तुम्हाला माहिती आहे का, ऑरा कमकुवत असेल तर आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आकर्षित होत नाही आणि त्यामुळे आपण अशा ज्या काही आपल्याकडे अपॉर्च्युनिटी असतात त्यासाठी मुकतो आणि त्यामुळे आपला ऑरा आपण कसा चेक करायचा आहे की आज मी टेक्निक घेऊन आलेली आहे आणि हा ऑरा तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता. हां, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे की तुम्ही तुमचा ऑरा कसा चेक करायचा आहे. तर टेक्निक सुरू करण्याआधी हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री. आणि आज मी खूप सुंदर अशी टेक्निक घेऊन आलेली आहे. तुम्ही घरच्या घरी तुमचा ऑरा एकदम साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने चेक करू शकता. तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा हा ऑरा चेक करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की तुमचा जो ऑरा आहे तो कमकुवत आहे, स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींमुळे अशी गोष्ट केल्यामुळे तुम्हाला लगेच कळणार आहे की तुमचा ऑरा किती स्ट्रॉंग आहे. तर सुरू करण्याआधी तुम्हाला तुमचे हात एकदम स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि एका शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे जिथे तुम्हाला कुणी पण डिस्टर्ब करणार नाही आणि तुमचा मोबाईल तुम्हाला सायलेंट करायचा आहे. आणि मग तुम्ही स्टार्ट करायची आहे टेक्निक. ह्या टेक्निकसाठी तुम्हाला तुमचं माइंड एकदम शांत ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं माइंड शांत झाल्यानंतर तुम्ही दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 वेळा तुम्ही दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुमचं मन शांत होणार आहे आणि मग त्याच्यानंतर ही टेक्निक आपल्याला स्टार्ट करायची आहे. आणि ही टेक्निक स्टार्ट करण्याच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे दोन्ही हात तुम्हाला एकमेकांवर 30 सेकंद घासत राहायचं आहे. असं 30 सेकंद कंटिन्यू तुम्हाला घासत राहायचं आहे आणि न थांबता तुम्ही हे असे एकमेकांवर घासायला पाहिजे. त्यामुळे तुमचा ऑरा तुम्हाला लगेच कळणार आहे की तुमचा ऑरा किती स्ट्रॉंग आहे, कमकुवत आहे हे तुम्हाला समजणार आहे. तर तुम्ही पण माझ्याबरोबर ही गोष्ट करू शकता आणि बरोबर 30 सेकंद झाल्यानंतर, आता मी अंदाजाने बघते पण तुम्ही बरोबर 30 सेकंद झाले ना त्याच्यानंतरच ते करायचं आहे. आणि असं घासल्यानंतर तुम्ही बघायचं आहे की तुमचा ऑरा किती स्ट्रॉंग आहे. आता 30 सेकंद झालेले असतील आणि तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचे हात तुम्हाला अशी थरथर जाणवतीये का किंवा एखादी उष्णता जाणवते का तुमच्या हातांच्या जवळ, आणि हे हात तुम्ही जवळ घेतल्यानंतर तुम्हाला काय असं फील होतंय का ते तुम्ही पाहायचं आहे. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी फील होत असतील तर तुमचा ऑरा हा एकदम स्ट्रॉंग असणार आहे. पण जर तुम्हाला ह्या गोष्टी फील होत नसतील तर काय करायचं आहे आपल्याला, आणि तुम्ही असा ऑरा चेक केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला ह्या गोष्टी फील होत नसतील तर तुम्ही तुमचं जर ऑरा कमकुवत असेल तर तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे आणि तुमचे 7 चक्र तुम्हाला बॅलन्स करायचे आहेत किंवा ध्यान करायचं आहे. आणि किंवा तुम्ही हे सर्व केल्यानंतर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. नेहमी जर निगेटिव्ह विचार करत असाल तर तुमचा ऑरा हा म्हणजे कंटिन्यूस तुमचा ऑरा हा निगेटिव्ह राहतो. त्यामुळे तुमचा ऑरा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता आणि आठवड्यातून 2-3 वेळाही ही गोष्ट करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की माझा ऑरा म्हणजे अशी थरथर जाणवत नाही आहे तुम्हाला, जर हात तुम्ही असे जवळ घेतल्यानंतर एवढ्या अंतरावर ठेवून पाहायचं आहे. एखाद्या चुंबक कुठल्या लोखंडाला जर ठेवल्यानंतर कसं खेचतं त्याप्रकारे आपले हात हे जवळ येतात किंवा आपल्याला एखादी उष्णता जाणवते किंवा एखादी अशी थरथर जाणवते तर तुमचा ऑरा हा स्ट्रॉंग असणार आहे. पण तुम्हाला ह्या गोष्टी काहीच जाणवल्या नाही तर तुम्ही समजायचं की तुमचा ऑरा हा कमकुवत आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत. सूर्यप्रकाशात बसायचं आहे, ध्यान करायचं आहे किंवा पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत किंवा मी 7 चक्र हिलिंग सिरीज चालू केलेलीच आहे, ती पाहू शकता तुम्ही. तुमचे 7 चक्र तुम्हाला जे बॅलन्स करायचे आहेत आणि त्यामुळेच तुमचा जो ऑरा आहे तो एकदम पॉवरफुल होणार आहे. त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. तर त्यामुळेच मी आज ही टेक्निक घेऊन आलेली आहे. कारण ऑरा हा असा असतो ना की आपल्या जर ऑरा आपला जर क्लीन असेल, पॉवरफुल असेल तर बऱ्याच अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होत असतात आणि चमत्कार व्हायला वेळ नाही लागत. त्यामुळे आपला ऑरा हा नेहमी स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आठवड्यातून 2-3 वेळा नक्की हा प्रयोग करून पहा. तुम्हाला खूप छान असे म्हणजे रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला समजणार आहे की माझा ऑरा किती स्ट्रॉंग आहे, किती कमकुवत आहे. त्यामुळे नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचा ऑरा कसा आहे, कमकुवत आहे तर तुम्ही काय केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर मी जसे उपाय सांगितले तुम्ही केल्यानंतर तुमचा ऑरा हा स्ट्रॉंग झालेला आहे का, तर नक्की मला कमेंट करून सांगा. अशा छान अशा टेक्निक मी पुन्हा घेऊन येणारच आहे. तुर्तास तरी थांबते मी आता, पुढच्या वेळेला नक्कीच भेटू आपण. धन्यवाद.